टीव्ही समोर एक व्यक्ती रडत समोर आला ह्या जगाच्या 9 ऑगस्ट 1965 ला, ज्या दिवशी मलेशियाने सिंगापूरला वेगळं केलं. आणि त्या व्यक्तीचं नाव होतं ली कुआन यू. आता हा जो ली कुआन होता, हा ज्यावेळेस बाहेर पडला, हा मीडियाच्या समोर आला आणि सिंगापूर वेगळं झाल्यावरती ढसाढसा रडला आणि तो एक वाक्य बोलला, फॉर मी इट इज अ मोमेंट ऑफ अँग्विश. आता बघा, एवढा मोठा देशाने एका देशाला वेगळं केलं. का वेगळं केलं असेल? तर तिथला वांशिक नाव असेल, तिथलं पॉलिटिक्स असेल, तिथल्या आर्थिक अपेक्षा असतील, या सर्व गोष्टींना धरून त्यांनी वेगळं केलं. पण सिंगापूर सारखा देश हा पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा मलेशियावरती निर्भर होता. आणि ज्यावेळेस मलेशिया निर्भर होता, तर त्यांनी ते डिसिजन घेतल्यानंतर ते रडत बसले नाही. तर त्यांनी आपल्या देशाला मोठं करण्यासाठी, त्यावेळेस हे भेदभाव संपवण्यासाठी एकत्र आले आणि काही निर्णय घेतले. त्या निर्णयांमध्ये सगळ्यात पहिला सिंगापूर देशाने निर्णय घेतला, तो म्हणजे आपल्या देशामधलं डिसिप्लिन, शिस्त. तुम्ही बघा, सिंगापूरची शिस्त ही जगातले सगळ्यात बेस्ट शिस्त म्हटली जाते. एज्युकेशन आणि स्किलवर त्यांनी प्रचंड काम केलं. एवढंच नाही, ग्लोबल मार्केट आपल्या देशामध्ये कसं आणता येईल, पर्यटन कसं आणता येईल, त्याच्यावर काम केलं. आणि झिरो करप्शन वाला देश त्यांनी बनवला. आणि आज 1965 वेगळा झालेला देश अतिशय अल्पावधी काळामध्ये या जगातील सर्वात ग्रेटेस्ट कंट्रीमध्ये येतो. आणि याचं क्रेडिट फक्त एका विचारसरणीला जातं, ते म्हणजे ली कुआन यांच्या विचारसरणीला. म्हणजे बघा मित्रांनो, एक विचार जर बदलला तर किती मोठा देश बदलू शकतो. आपल्या पण आयुष्यात अशाच काही समस्या येतात, आपल्यालाही काही ताणतणावांना सामोरं जावं लागतं. मग जर एक देश एवढा मोठा बदल करू शकतो, तर आपल्याकडे आलेल्या समस्या आपण बदलू शकत नाही का? याचा विचार एकदा सर्वांनी करावा. थँक्यू.